Welcome to Sun Seed Vlogs. Like, subscribe and follow for more. हॅलो मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आमच्या चॅनल सनसेट ब्लॉग मध्ये. तर आज आहे वुमन्स डे. तर आजच्या वुमेन्स डे साठी मॅडमला खूप खूप शुभेच्छा. लवकर आणि आठवले वाजलेत बघा किती. जितक्या साऱ्या 11 वाजलेत, वुमेन्स आहेत 11, त्यांना 11 सर्वांना वाजता वुमेन्स स्वतःच्या डेच्या घरातल्या हार्दिक शुभेच्छा. 11 वाजता देतात. हा, मग दिवस संपल्यावर द्यायचं ना. दिलेल्याला महत्व असतं की दिवस आपलं संपल्यावर द्यायचे ना. त्याला काय होतंय, आपल्याला मनातून जेवायला येतं त्यावेळेला दिलं तर आहे ना. मग असं दिवस थोडी ना संपले. टायमिंग बघून येतं सगळ्यांनाच. दिवस संपल्यावर द्यायचं ना. 11 वाजलेत, 11:30 वाजलेत. कसं रे, दिलं तरी पण त्रास, नाही दिलं तरी पण त्रास. हा, तर मित्रांनो, आज काहीतरी वेगळं भेटेल असं वाटलं होतं, पण नेहमीप्रमाणे सेम फोडणीचा भात. काय करावं या माणसाने, काय करावं काय या माणसाने, जरा सांगा तुम्ही. हे बघा, फोडणीचा भात. आणि हे बघा, काय तुमचा प्रॉब्लेम आहे बरं? किती दिवसातून बनवलाय? हा दरवेळेला फोडणीचा भात आहे. कधी फोडणीचा भात, कधी खिचडी भात. आमच्या इकडे नव्हतं झालं, आमच्या इथे नाही नव्हतं झालं. तुम्हालाच भात लागतो त्यामुळे करायला लागतो. नाही तर आमच्या भात इकडे लागतो नसतो. ह्याचा अर्थ हा थोडी नाही की रोज रोज खिचडी 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 तर झाली, आता फोडणीचा भात. काय करावं काय कळत नाही. इकडे आल्यापासूनच भात नाही तर आमच्या इकडे नाही कोण भात. नाही खात म्हणून असं थोडी नाही, हा, खाल्लाच तुम्हाला असेल सारखं भात नाही कधीतरी. करत, भात नाही करत, मग आता खाशीच भात. हा, मी ऐकलं तर तुला लय भात खायची सवय होती अगोदर नाही. पहिल्यापासूनच. नाही. लय सवय होती, लय भात खायची वेळ होती. एवढा भात खायची की घरात भातच संपून जायचा, एवढा हो भात ना, तुम्ही खायची. बघायला आलता नाही एकटीच का? खायची ऐसा एवढा मत करो भात. मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. भातच नसायचा. काय माहिती. आमच्या इकडे भात हा प्रकारच नव्हता. कधीतरी म्हणजे नॉनव्हेज केलं तरच भात, नाही तर असं भात नव्हता. इथं आल्यापासून मला पावट्यातला भात आहे काय स्पेशल तो पावट्यातला. आता हाय तो भात तर स्पेशली आहे, पण तो कधीतरी होतो. आता ही तू खिचडी आणि ते असतं तरी एक वेळेस मनाने चांगलं खायला वाटतं. हो, ही खिचडी आणि हे सारखं सारखं नाही खावं. सारखं सारखं नाही खावं. मग सारखं कशाला म्हणायचं? मी नव्हती भात करत तर सारखं म्हणायचं भात कर भात कर भात कर. आता भात करते तर काय प्रॉब्लेम आहे तुमचा? ही माणसं पण म्हणतील किती भातावरून तुमची भांडणं. हा, तुम्ही पण बोलत असाल ना, किती भांडणं बात तो सही भातावरून. पण काय करणार, आमच्याकडे हेच असतं दरवेळेला, तर काय करणार. तर काय करणार? तर चला मित्रांनो, खाली चाललोय मी. मला कामाला लावलंय येणे, आता चाललंय खाली. बघा, दळण घेऊन चाललंय खाली दळण द्यायला. जाऊ का? नीट पकडायची फाटेल पिशवी. काय फाटेल पिशवी तिला कावडे नाचवायला नाचवताय. कावड काय असतं? ते तुम्हाला नाही, मुंबईच्या पुण्याच्या लोकांना कळणार. त्याला माहितीये, त्यालाच माहितीये. अरे काय असतं सांगशील का नाही? पण कळणार नाही, कावड गोष्ट असतं. वेगळी आहे. देवाची कावड असते हा. आमच्या इकडे. आता बघा चालू होईल पुढच्या महिन्यात ते. त्याचं काय? ते नाचवतात देव कृष्ण हे जास्त शंकराचं. काही पण शंकराला घेऊन येते आणि मला बोलते तुम्हाला माहिती नाही हे नाही ते. नाही माहिती तर नाही माहिती ना, काय पण आहे का काय आमच्या इकडे असतं. जाऊ दे, आपण जाऊयात. हॅलो गाईज, बायको तर काय आपल्याला जवळ येणार नाहीये. संडे आहे, बसलो होतो जरा, मॅच पण चालू होती, तर काय तिला बघवतच नाही. बोलते सामान संपलंय, डीमार्ट मध्ये जाऊन सामान घेऊन या. तर बोललं तू जा. बोलते मी नाही जाणार. बोललं का? मला लय काम आहे. काय काम करते काय माहिती, तिचं तिला चालू दे तिचं. मग आता मी चाललो डीमार्ट मध्ये, तर चला. राम 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 राम. काही काय एवढं आणलं? सांगितलं होतं ते सगळं आणलं की आता डीमार्टचा सगळा सामान तुझा. सगळं डीमार्टचं सामान घेऊन आलं तरी विचारते काय आणलंय. हा, मला मॅच पण बघून दिली नाही. इंडियाची विनिंग गेली तशीच. हा, हे अजून मॅच चालू आहे. अरे पण इंडियाची विनिंग तर गेली ना, बॅटिंग बघायलाच नाही भेटली इंडियाची. हाय राहिले की तेवढी बघा. तुला तर काही काम नाही म्हणा तसं. आता जाऊ दे, तुझं काम केले, आणून दिलेले. तरी नाही मला पाहिजे तुझी. आता गपचूपपणे तुझं काम करायचं, मला माझं काम करू दे. बिलकुल सुद्धा डिस्टर्ब करायचं नाही आता मला तू. तर काय सांगायचं, जसं काय तर डिस्टर्ब करायला येणार आहे.
तर मित्रांनो, आजचा दिवस कसाही गेलेला असला तरी पण दिवसाचा शेवट हा खूपच भारी झालेला आहे. कारण की इंडियन टीम ही विन झालेली आहे T20 वर्ल्ड कप. तर इंडियन टीमचं खूप खूप अभिनंदन. तर सर्वांचा जल्लोष तर हा आता चालूच आहे, तुमचा पण चालूच असेल. तर आजच्या ब्लॉगचा शेवट इथेच करतो आणि पुन्हा एकदा इंडियन टीमचे परत अभिनंदन. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.